बंडू अंधेकरांनी काल उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर आज त्यांचीच मुलगी कल्याणी कोमकर त्यांच्या विरोधात या ठिकाणी समोर आलेले आहेत. विरोध करतायत, जर त्यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलं तर मी स्वतः पक्ष कार्यालयाच्या बाहेर आत्मदहन करेल. स्वतः कल्याणी कोमकर सध्या आपल्या सोबत आहेत. बंडू अंधेकरांना विरोध का करताय? ते कारण का खूप गुन्हेगारी करतात ते आता मला पटलेलं नाहीये. ते पार माझ्या मुलापर्यंत आले. त्यांनी हे असे गुन्हे खूप केले. पण आत्ता माझा मुलगा 17 वर्षाचा होता. त्याची काय चूक आणि त्याची तुमची भांडणं मोठ्यांबरोबर होती ना, तर मोठ्यांनी सोडवायची होती. मुलाला मधीच आणायचं नव्हतं. आणि माझ्या मुलांनी कधी त्यांचा वाईट विचार केला नाही का मी केला नाही, तरी त्यांनी आम्हाला एवढी मोठी शिक्षा दिली. त्यामुळे मी आता शांत नाही बसू शकत. काल त्यांना कोर्टाने परवानगी दिली, ते ज्या पद्धतीने आले आणि त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरला तेव्हा त्यांनी काही घोषणा सुद्धा दिले. हो, त्यांनी अशा घोषणा केल्या की जसं मी काही केलंच नाहीये. अंधेकर का नाम नेकी का काम. काय कामं केली त्यांनी? सगळी माझ्या आईनी कामं केलीत. आई नगरसेवक होती. आईनी वार्डातली कामं केलीत. आई लोकांना समजून घ्यायची. यांनी काय केले? लोकांची घरं उद्ध्वस्त केलीत. गुन्हे करून, खून हाणामारी करून, कोणाच्या अंगावर ॲसिड फेकून किंवा खूप म्हणजे असे गुन्हे केलेत त्यांनी. त्यामुळे असं मी म्हणते की हे एवढं करून सुद्धा आले कसे एवढे रुबाबात? त्यांनी गप्प यायचं होतं, गप्प अर्ज भरून निघून जायचं होतं. मी कोर्टात पण हा अर्ज करणार आहे. हे कोर्टाचं उल्लंघन करतात आणि ह्यांनी चुकीचा फॉर्म भरलाय. मुद्दामन म्हणजे त्यांना इकडं राहायचंय, परत असं ओढत यायचंय, प्रचार करायचा आहे. ह्यांनी अख्ख्या पॅनलचाच प्रचार केला. म्हणजे काय हे? म्हणजे एवढं करून सुद्धा सूतपणाचा आव आणतात. चर्चा आहे की त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळू शकते. त्याचा देखील तुम्ही विरोध करताय, सातत्याने तुमचा विरोध समोर येतोय. हो, मी हे म्हणतेय कारण का मला गुन्हेगारी थांबवायची आहे. आणि अजितदादा म्हणतात कोयता गँग गुन्हेगारी थांबवावी म्हणून प्रयत्न ते सुद्धा करतायत. मग ते अशा लोकांना तिकीट का देत आहेत? एवढे गुन्हे करून सुद्धा ते यापुढेही हेच करणार आहेत, हे कसं कळत नाही कोणाला. आणि मी खरं अजितदादांना विनंती करते की तुम्ही जर का त्या लोकांना तिकीट दिलं तर मी तुमच्या पक्ष कार्यालयाबाहेर येऊन आत्मदहन करते. कारण का जिकडं माझा मुलगा गेला तिकडं मला पण राहायची इच्छा नाही आहे. पण बघितलं तर ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढली, अर्थात अंधेकरांचं गुन्हेगारी क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे. अर्थात तुम्ही त्यांच्या मुली आहात. आत्ता तुम्ही समोर येत आहे का? तर जेव्हा तुमच्या घरावर हे सगळं आलं, याच्या अगोदर तुम्ही कधीच विरोध केला नाही? मी विरोध केलाच नाही. कारण का माझी मुलं लहान होती. मी माझ्या मुलांसाठीच आजपर्यंत जगत होते. कारण का मी काय केलं असतं तर माझ्या मुलांवर आलं असतं. त्यामुळे मी कधी त्यांना कुठल्याच गोष्टीचा विरोध नाही केला. पण आज त्यांनी काहीही न करता माझ्या मुलाचा एकदम जीवच घेतला. आमचं आयुष्यच बरबाद करून टाकलं. त्यामुळे मी आता हे बोलणारच आणि मी शांत बसणारच नाही. बाहेरची लोक तुम्हाला घाबरून शांत बसत असतील, पण मी नाही. मला माझ्या जीवाची पर्वा नाही आहे. कारण का जिकडं माझा मुलगा गेला तिकडं मी पण संपले कधीच. आणि मला आता तुमचं सुद्धा काही वाटत नाही. मी फक्त अन्यायाविरुद्ध लढणार, ते शेवटपर्यंत लढणार. आणि लोकांनी मला साथ द्यावी हीच माझी अपेक्षा. यांना घाबरून यांना मतदान कोणीही करू नये. जरा लोकांनी पण विचार करावा. दहशतवाद वाढतोय आता आणि हे एवढ्या लहान लहान मुलांना पण गुन्ह्यात घेतात की त्यांच्या आईवडिलांना पण आता कळलं पाहिजे की माझ्याच मुलाचं नुकसान नाही झाले, हे तुमच्या मुलाचं पण नुकसान झाले. त्यामुळे आता तुम्ही पण कुठेतरी विचार करावा. अर्थात तुम्ही देखील वेगवेगळ्या पक्षांमध्ये जाऊन त्या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखती दिलेल्या आहेत. वेळ पडली तर तुम्ही तुमचे वडील बंडू अंधेकरांच्या विरोधात उभे असाल? हो, मला तिकीट भेटलं तर नक्की मी उभी असणार आणि मला तिकीट भेटायलाच पाहिजे. कारण का मला हा अन्याय थांबवायचाच आहे, ही गुन्हेगारी थांबवायचीच आहे ह्या क्षेत्रात. म्हणून तर मी आज उभी राहतीये. पण बघू आता तिकीट भेटलं तर मी थांबणार, ह्यांच्या विरोधात पण थांबणार. अपक्ष तयारी करताय जर तिकीट मिळालं नाही तर? अपक्षाचा अजून काहीच विचार केला नाही आहे. कारण का आमच्या मागे असं कोणी नाही आहे की आम्हाला म्हणजे प्रोटेक्शन देईल आणि आम्हाला खूप काही सांगेल. अपक्षमध्ये खूप लागतं, त्याला पैसा वगैरे खूप पॉवर लागते. आमच्याकडे तसं काहीच नाही आहे. फक्त बंडू अंधेकरच नाही तर अंधेकर कुटुंबातील 2 महिला सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरलाय. त्यांना देखील तुम्ही विरोध करता? हो, कारण का ते त्यांच्याच घरातले आहेत, अंधेकरच आहेत शेवटी. आणि सोनाली अंधेकर वनराज अंधेकरचा बदला घेण्यासाठीच हे सगळं केले.
त्यामुळे नाही, आता हे थांबलंच पाहिजे, नाही तर हे ह्यापुढंही कायम चालू राहणार. हे मी सांगतेय आणि मी लिहून देतेय, हे चालूच राहणार. जर का अजितदादांना गुन्हेगारी थांबवायची असं म्हणतायत तर त्यांना तिकीट देऊ नये असंच मला वाटतं. त्याचबरोबर जर बघितलं तर तुमचे जे पती आहेत ते देखील या गुन्ह्यामध्ये आहेत. त्यांनी देखील वनराज आंदेकरांचा खून केला असं त्याच्यावर ठपका ठेवत आता केस अजून सुरू आहे, ते सुद्धा आतमध्ये आहेत. हा सगळा तुमचा कुटुंबाचा वाद आहे, अर्थात हा समोर येतोय. हो, आमचा कुटुंबाचा साधा सिंपल वाद होता प्रॉपर्टीवरनं. कुठली मुलगी बापाला प्रॉपर्टी मागत नाही हे सांगावं मला फक्त. आणि प्रॉपर्टी मागितली म्हणून ह्यांच्या मुलाचा खून झाला, म्हणजे वनराज आंदेकरांचा. ते ह्यांच्या दुश्मनांनी केला म्हणून ह्यांना आम्हाला पण त्यातच गोवलं, आमचं काहीही कारण नसताना. त्यामुळे हे चुकीचं आहे ना, असं करूच नाही त्यांनी. आता तुम्ही ठाम आहात की त्यांना तिकीट देऊ नये आणि तुम्ही आत्मदहन सुद्धा करण्याच्या तयारीत आहात. हो, नक्कीच. मी खरंच आत्मदहन करणार आहे. आणि मला काय झालं तर मी हेच सांगतेय की यात अजित पवार नाही तर कुठला पक्ष यांना तिकीट देईल ते जिम्मेदार असणार आहेत. जर आपण बघितलं तर बंडू आंदेकरांनी काल येऊन या ठिकाणी त्यांच्या उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. आंदेकर कुटुंबियातील 2 महिलांनी देखील अर्ज भरलेला आहे. मात्र यालाच विरोध करण्यासाठी त्यांचीच मुलगी आता पुढे आलेली आहे. ज्या पद्धतीने शहरात गुन्हेगारी वाढते याला जबाबदार बंडू आंदेकर आहेत, आंदेकर गँग आहे असं देखील या ठिकाणी ते सांगतायत. आणि जर यांना कुठल्याही पक्षाने तिकीट दिलं तर त्या ठिकाणी जाऊन त्या कार्यालयाच्या समोर जाऊन मी आत्मदहन करेल असा देखील इशारा या ठिकाणी बंडू आंदेकरांची मुलगी या ठिकाणी देताना दिसते. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.